कोणतीही मूर्ती बनण्याच्या आधी ती दगडाच्या स्वरूपामध्ये असते। दगडावरती टाकेचे घाव घातले जातात आणि त्या दगडाला घडवून त्या दगडापासून मूर्ती तयार केली जाते। 22 तारखेला अयोध्येमध्ये जे राम मंदिर उभं राहते आणि त्या राम मंदिरासाठी येणारा दगड जो आहे तो वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या धामातून मागवण्यात आलेला होता। आपण हे समोर पाहतोय हा म्हणजे नेपाळमधून दगड मागवण्यात आलेला होता की जो गलेश्वर धाम पोखरा या ठिकाणून आणण्यात आलेला होता। याला आई देवशिला असं म्हटलं जातं आणि हा दगड जो आहे तो रामकथा कुंज परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। याच दगडापासून काही मूर्ती ज्या आहेत त्या बनवल्या जाणार आहेत आणि या मूर्त्या ह्या राम मंदिरामध्ये ठेवल्या जाणार आहेत। आपण पाहतोय की हा भला मोठा दगड आपल्याला पाहायला मिळतो। इथे येणारा प्रत्येक भाविक हा आस्थेनं या दगडाचं सुद्धा दर्शन घेतोय, कारण याच दगडापासून पुढे आता मूर्ती बनणार। आपण पाहतोय की भाविकांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे जय श्रीराम अशा पद्धतीचं सुद्धा आल्यानंतर भावना जी आहे ती आपली शब्दांच्या माध्यमातून भाविक व्यक्त करतायत। दुसऱ्या बाजूला आपण हा पाहतोय हा सुद्धा दगड जो आहे तो नेपाळमधूनच मागवण्यात आलेला आहे आणि या दगडापासून सुद्धा मूर्ती जी आहे ती बनवली जाणार आणि त्यासाठीचा दगड जो आहे तो या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर जवळपास 2 दगड जे आहेत ती नेपाळमधून मागवण्यात आलेली होती आणि हा तिसरा दगड जो आहे तो हा राजस्थानमधून मागवण्यात आलेला आहे। राजस्थानमधून हा जो दगड मागवण्यात आलेला आहेत हे जवळपास राजस्थानमधून आलेले 3 शिला आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे मोठ्या मोठ्या या शिळा आहेत आणि यापासूनच मूर्ती ज्या आहेत ते बनवल्या जाणार आहेत। आपण पाहतोय की हा दगड जो आहे तो राजस्थानमधून मागवण्यात आलेला आहे। या दगडाचं आणि या शिळेचं वैशिष्ट्य म्हणजे काही हजार वर्ष हा दगड जो आहे तो टिकतो, त्याच्यामुळे या दगडांची निवड जी आहे ती राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेली होती। रामाची जी मूर्ती निश्चित करण्यात आलेली आहे ती जवळपास आता निश्चित झालेली आहे। मात्र उरलेली जी ह्या शिळा आहेत ही दगडं जी आहेत यापासून काही मूर्त्या ज्या आहेत त्या बनवल्या जातील आणि याच मूर्त्या राम मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। मात्र हे खास दगड जे आहेत 2 दगड नेपाळवरून मागवण्यात आलेले आहेत आणि 3 शिला ज्या आहेत त्या राजस्थानमधून मागवण्यात आलेल्या आहेत आणि या शिळा ज्या आहेत त्या आपल्याला रामकथा कुंज परिसरामध्ये पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।